प्रशिक्षक संतोष इंधे ग्रामीण भागातील मुलामुलींना देत आहे गोदावरी नदीपात्रात पोहायचं बोटिंगचं शिक्षण। निफाड तालुक्यातील करंजगाव येथील पौराणिक श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराशेजारी घाटाजवळील परिसरात गोदावरी नदीच्या विशाल व स्वच्छ नदीपात्रात 10 वर्षांपासून पुढील 25 ते 30 वयोगटातील ग्रामीण भागातील मुलामुलींना शास्त्रशुद्ध पोहायला शिकवण्याचं काम हे संतोष इंधे हे गेल्या 2018 पासून प्रशिक्षण देण्याचं काम करत आहेत। प्रशिक्षक संतोष इंधे हे निफाड तालुक्यातील औरंगपूर भेडाडी येथील असून त्यांचं शिक्षण MA पर्यंत झालेलं आहे। 2014 साली त्यांनी बोटिंगचं प्रशिक्षण घेतलं। 2015 ते 2018 स्टेट लेव्हल गोल्ड मेडल पटकावले असून 2016 ला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नॅशनल झाले। कोविड काळात त्यांच्या सेवेत खंड पडला। आज त्यांच्याकडे अनेक मुलं मुली पोहायला शिकून शासकीय सेवेत रुजू झाली। आजही अनेक मुलं मुली गोदावरी नदीच्या खोल पात्रातून पलीकडील तीरावर जातात। तसेच एका व्यक्तीसाठी आसन व्यवस्था असणाऱ्या अशा 4 बोट्स आहेत। त्या बोटीच्या माध्यमातून अनेक मुला मुलींना बोटिंगचे शिक्षण घेतले असून मोठ्या स्वरूपातील अधिक व्यक्ती चालवतील अशा बोटी पण चालवत असून पहिल्या पायरीवर जाताना भीती वाटत होती। ती मुली अगदी बिनधास्तपणे आज नदीपात्रातील सैर करताना बघून ग्रामीण भागातील पालक व नागरिकांना आनंद होत असून प्रशिक्षक संतोष इंधे हे सराव करणाऱ्या प्रत्येक मुलामुलीची सुरक्षेची काळजी घेऊन स्वतः जवळच राहून शिक्षण देत असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलं मुली बोटिंगचे प्रशिक्षण घेऊन स्पर्धेत विजेते पदक पटकावून स्पोर्टच्या आरक्षणातून अनेक ठिकाणी सरकारी नोकरीवर कार्यरत असून बाकीचे अजून राज्य देश पातळीवर चमकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संतोष इंधे यांनी व्यक्त केला। गोदावरी नदीमध्ये असलेल्या पानवेली वेळोवेळी कारंजगाव येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचे महंत परमपूज्य श्री श्री विठ्ठलनाथजी महाराज आणि पुजारी जोगदंड बाबा यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ सिद्धेश्वर भक्त मंडळ, जय मल्हार भक्त मंडळ, बैलगाडा टांगा शौकीन मित्र मंडळ, तरुण मित्र मंडळ यांनी गोदावरी नदीपात्र स्वच्छ करून दिल्याबद्दल पोहायला येणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी उभयंतांचे करंजगाव गावकऱ्यांचे आभार मानले। बोट क्लब म्हणून संस्था आहे, त्या मार्फत आपण हे प्रशिक्षण दिलं जातं। तर आज साधारणतः खेड्यावरचे मुलं आहेत, त्यांना याची उणीव आहे, त्याच्यामुळं त्यांना याची उणीव भासून या माध्यमातून आपण हे चालू केलेलं आहे, जेणेकरून त्यांना स्विमिंग आली पाहिजे या हेतूने आपण हे चालू केलं आहे। तसेच सरकारी नोकरीसाठी आज पोरं एवढे झटत आहे, त्यासाठी आपल्याला बोटिंगच्या मार्फत 5% आरक्षण दिलं जातं। याच्यातून मेडल घेऊन मुलं ठिकठिकाणी जॉबला लागलेले आहे। सर, आता तुम्ही हे करत असताना तुम्हाला कशी काय प्रेरणा मिळाली की ह्या मुलांना तुम्ही प्रशिक्षित करून आणि त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात? तर मी 2014 साली मी सायकडा बोट क्लब इथे प्रशिक्षण घेत होतो। त्याच्यानंतर मी तिथं 5 वर्ष मी कंटिन्यू बोट क्लबला होतो। तर मी युनिव्हर्सिटी नॅशनल खेळून त्यानंतर मला असं वाटलं का आपण इथं पोरांना प्रशिक्षण दिलं तर निश्चितच या भागात पोरांना काहीतरी नवीन प्रेरणा मिळेल। आपल्या हातून पोरं घडले तर आपल्याला काहीतरी एक देणं लागतं समाजाचं, या हेतून आम्ही पुढं हे चालू केलेलं आहे। सर, आता तुमच्या या प्रशिक्षण याच्यामध्ये मुलींची संख्या किती आहे साधारणतः? आता 15-1 मुली आपल्याबरोबर शिकल्या आहे आता या बॅचला। साधारणतः मागं विचार केला तर 20-25 मुली शिकून गेल्या। साधारणतः आतापर्यंत तुमच्याकडून किती विद्यार्थ्यांना या बोटिंग क्लबचं किंवा या पोहण्याचं किती मुलांनी म्हणजे प्रशिक्षण घेतलं आहे आणि सराव अगदी ते म्हणजे सराईतपणे करतात? साधारणतः आता या बॅचला तरी ठराविक 50 मुलं या बॅचला आतापर्यंत जर ठराविक धरलं तर 100+ मुलं इथं शिकले। बरं, यातून तुम्ही काय प्रेरणा द्याल इतरांसाठी? स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोडे, थडी।